आमचा नाही का हशी मजाक मस्ती करून आमचा तास हो कंप्लीट झाला. त्याच्यानंतर आम्हाला आली तिसरी चिठ्ठी. गुरुद्वारा DN नगर. जलसा बंगलो जू. रिबन्स अँड बलून्स वर्सोवा. अरे हे काय आहे तिसरा तास. जोवेस पिझ्झा ओशीवाला हे कुठं आलं फोन लावतो. जोवेस पिझ्झा. आता आपल्याला कॉल करायला पाहिजे. आता तिरुमाला शॉपिंग इथनं जायचं आहे कुठं. हॅलो ऐक ऋषिकेश. हॅलो ऐका जोवेस पिझ्झा आणि काय पुढं मला हॅलो हा मल्हार. मल्हार हा आता तुम्ही तिथे आहात का? नाही जोईस पिझ्झा. जोईस आम्ही पिझ्झाला पोहोचायचंय. जोईस पिझ्झाला बीचवर आहे. पोहोचायचंय. हा आता कुठे आहेत तुम्ही? तिरुमाला शॉपिंग तुम्हाला बसने जायला लागेल. बस न हा, किती बसने. नंबरची बस लागते काय? नंबरची बस आम्हाला नाही माहित. तो लोकांना विचार की तिरुमाला शॉपिंग कुठे आहे. हा विचारतो. जलसा बंगलो जू किधर है? जलसा बंगलो चलते जाके कितना आधा घंटा. ऐक ना, आपला मग time एक pass second, होतोय. एक second. मला सांग तू आता कुठे आहे? आता कुठे 20 सेकंड 30 सेकंड मध्ये लोक घाबरून फोन ठेवत होते. त्यामुळे नीट कम्युनिकेशन होतच नव्हतं. हे नक्की कुठे आहेत, यांना कुठे पोहोचायचंय, यांचं लोकेशन काय आहे, यांनी आता मोड ऑफ ट्रान्सपोर्ट कोणता यूज केलाय आणि पैसे किती मिळालेत, पैशामधून किती यांनी खर्च केलाय, काहीच समजतच नव्हतं म्हणजे काय चालू आहे. हॅलो ऐका जोवेस पिझ्झा ओशीवारा तिथं जायचं आम्हाला आता. ओशीवारा? मी बसच पकडा. बस पकडा. ओशीवारासाठी बस पकडा. बर बस पकडू. हा ओशीवारा सांगा. ओशीवारा सांगा. अरे घामाने भिजलो रे. म्हणजे वर्सोवाला जायचं आहे. लई कन्व्हिन्स करून दोग तीग दाना गावले त्यांच्यावर पर नाचून तो 2वा टास्क कंप्लीट करला. तिसरा चेक पॉइंट लोटे टॅक्सी. हाय रुको यार. तिरुमाला शॉपिंग. तिरुमाला अंधेरीला. वर्षो नहीं भैया DN नगर जा रहे हो क्या? हाँ ए चले. चल. बस मध्ये चढलो मी. चढल्या असं गार वार आला. अरे म्हणलं इथं बाहेर तर उकडायला लागले आणि इकडं आत कसं काय थंड वाजलेलं आहे. म्हणजे गार कसं काय वाटायला. मग इकडे तिकडे बघितलं तर क्रिसला विचारलं अरे AC बस आहे. गावाकडं आपल्या खिडक्या उघडायच्या आणि त्या खिडकीतनं चढतात कवा माणसं गर्दी असल्यावर. आणि हे AC लावलाय या गाडी. AC आहे कोणाला. आमच्या इकडे आपलं बसा रिक्षा आपण मामा जू थँक्यू मामा. आम्हाला फक्त जलसा बंगल्यावर सोडा पाया. बस तेवढंच फक्त तेवढंच. शत्रुघ्न आणि निक्सन. कुठे पोहोचले. लो लोटे अश्विरा तिसरा चेक पॉइंट आहे ना तिथं. लवन लाटे. लाते जायचंय तुम्हाला. लो लाटे अश्विरा आहे नाव आहे. मलाड की वर्सोवा? कोर्सो. बस आला ना. तुम्ही लोक तुमच्या समोर मेट्रो स्टेशन आहे. त्याने फोन करून आल्या म्हणा. मी फोनात बोलतो दे म्हटल्या. तो फोन बी देण्याशी त्याचा एवढा राग. फोन दे म्हटलं मी बोलतो त्या गपरा म्हणे. मेट्रो वरती असेल असं वाटतं. त्यांना बोल की तुला मेट्रो स्टेशन मध्ये DN नगरला जायचंय. DN नगर. आता येणार काय तिरुमाला शॉपिंग? भैया आम्हाला DN नगरला जायचं आहे. मेट्रो मध्ये तर काय म्हणजे ती पाय पण नाही टाकू असं वाटलं मला. म्हणजे इतकी स्वच्छ होती की खूपच म्हणजे AC BC काही एकदम मस्त खास बिस आणि कापडाची होती. काही आरस बिसे.
इकडे कसा रस्ता धरला का चालला राय नाही का गाडी दिसत ना आपल्या तिकडे रोड गाडी दिसला किती हो भैया रुको ना. अरे आमच्या इथं कुठे पण हात केला तर गाडी थांबते, इथे गाडी पण थांबना. हा ॲड्रेस सांगू शकता का? प्लीज प्लीज दादा 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 थांब दादा दादा चार बंगला आहे ना अंधेरी अंधेरी के पास. आमच्याकडे ना चला ना माहिती असेल ना माहिती असेल. प्लीज चला ना. किती पैसे घेणार किती पैसे? आमच्याकडे थोडंसं 400 रुपये जायचं. किती घेणार सांगा किती? अहो भैया नाही अहो, एवढं काहीतरी कमी करा की. 100 अरे 200 प्लीज आमच्यासाठी करा. तर बस बस लवकर बस लवकर. हम अभी मेट्रो से बाहर आ गए हैं. मेट्रो से बाहर अभी नीचे आ बहुत रहे बहुत हैं. मजा आया मेट्रो से आके हमको. DN नगरच्या म्हणजे गुरुद्वारच्या जराशा मागं आम्हाला लागलं ट्रॅफिक. तिथं बोललो अथर्वला टाइम होऊन जाईल बाबा चाल बरोबर. लगेच ते उतरलो आम्ही, लगेच ते ट्रॅफिकच्या मधूनच चालू राहिलो आम्ही. चला 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 सत श्री अकाल भैया. मिल गया तिसरा. स्वतःची ओळख प्रत्येकी 5 म्हणजे तू 5 मी 5. आम्ही तिसरा टास्क करायला घेतला हातात तेव्हा मला समजलं की बाबा ती इंग्लिशमधनं माय सेल्फ सांगायची माझी माहिती आणि नाईस टू मीट यू म्हणायचं त्यांना हसत हसत. तर ती जरा वाईज माझ्यासाठी तर सोपं होतं पण राम्या लागला गाडापाडा एक तर आज. तू ही 3 तर उरक, तुला माणसं गावणार नाही. अरे जा की मग तू त्यांच्यापाशी. माय नेम इज अथर्व. आय एम 20 years old. माय फ्रॉम वाई सातारा. अमिताभ बच्चनचा बंगला. थँक्यू 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 धन्यवाद. ए थांब झेंडा बघ इकडे कुठेतरी. माझ्या मनात चालू होतं का अमिताभ बच्चन कडे जाणार आहे आपण, अमिताभ बच्चनला भेटून जाणार आहे. कारण सांगितलंच होतं जेचा बंगला अमिताभ बच्चनचा बंगला. मग मी तर लय खुश होतो कारण मध्ये जायचं अमिताभ बच्चनला भेटायचं, त्याचा बंगला बघायचा, त्याचं घर बघायचं कसं आहे कसं नाही. दादा माहित आहे ना अंधेरी कुठं आहे काय? दादा नहीं मालूम है भाई. पूछ के चलो ना कितने दिन से इधर है तुम? तुमको मालूम तो होगा. जोएस पिक्चरला तर पोहोचलो पण आपले झेंडे कुठे आहेत? दोघांनी एक पिझ्झा SUL स्लिस स्लिस म्हणजे स्लिस हातात ठेवून लोकांना तुम्हाला भरवायला विनंती करायचं आहे. किंवा चालणार आपल्याला. तू आपल्याला चारेल. मग कसं करायचं? आम्हाला हात नाही. आम्हाला हात आहेत मग मारायला आहेत. चल लवकर ये, लवकर जरा फास्ट ये. माय नेम इज रामा सोनवणे. माय गाँव आपकी भाषा हमारी समझ में नहीं नहीं वो सिर्फ आपको पता नहीं मुझे उसकी माहिती दे रहा है. माय फ्रॉम इज सातारा वाई एंड माय हॉबी इज बुलेट का ड्रेस. माय नेम इज रामा सोनवणे. आय एम मालेगाव, चंदनपुरी मालेगाव. माय इंच 19. नाईस टू मीट यू. हाय बाजी. हेलो माय नेम इज अथर्व. आय एम 20 years old. माय फ्रॉम इज वाई सातारा अँड माय हॉबी इज बुलेट का ड्रेस. हे काय सापडलं ना. 1.3 ऍक्टिव्हिटी प्रत्येक की 4 प्लेट पाणीपुरी खाणे. सगळ्या अंगावरून तोंडातनं सगळीकडनं धारा लागलेली त्यामुळे मला काय पाणीपुरी का आता आयुष्यात खातोय का नाही काय तेच काय कळेना झाले. पांडे पांडे बुज काढ लवकर. चारा हो चारा चारा एक एक पीस चारायचा. तुम्हाला वाटलं तर एक पीस खावा. आम्हाला एक चारा. मला एक पीस चारा की हो ताई चारा की तिघे दिन गेले. आता म्हणले क्रिसला आता लय अवघड झाला. आता माणसं काय गावसत नाही आपल्याला, काय बी करून आवरा लागतं नाही. टायमिंग आपलं सपाले. पळून चालू
1-1.5 किलोमीटर कदाचित आम्ही म्हणजे पायी चाललो त्या दिवशी. मग आम्हाला ते बेकरीची दुकान वगैरे मिळाली. हाताचा वापर न करता तुम्हाला आईस्क्रीम फॅमिली पॅक किंवा अर्धा किलो केक खाऊन संपवणे आहे. मग आम्ही दुकानात गेलो, दुकानातला केक आणला, हातात घेतला, एकामेकाकडे बघून हसायला लागलो. म्हणजे आमच्या दोघांच्या मनात आमची तीच होतं, म्हणजे असं तोंड लावून खायचं. पण ती बरोबर वाटतं का नाही वाटतं ती आम्ही बाकीच्या डोक्यात काहीच नाही घेतलं. तुम खाओ एक खाओ तुम खाओ ना खाओ ना तुम आता मी कुणाला हुडकू भाऊ माझं झाला का होय बर मस्ती करू नकोस जातो तिथं येऊन मारीन पळू नको आपण कार्डवर होतं आय लव्ह मुंबईच्या समोर जाऊन सेल्फी काढायचं आणि ते पण एका संघ नाही सेल्फी काढायचं, कमीत कमीत एकट्यानं 5 अनोळखी लोकांसोबत सेल्फी काढायचं. भैया इधर आई लव मुंबई लिखा हुआ किधर बोर्ड है और आगे क्या ना आई लव मुंबई हेच आहे आम्ही इकडं डी नगर आहे ना, तिथं पोचलो आहे. यांनी सांगितलं आम्हाला इष्टी जाते पण बस जाते पण टाइम लागेल, तुम्ही पायी जा असं सांगितलं यांनी. म्हणून आम्ही 4 किलोमीटर पायी फिरलो. 15, 16, 17, 18, 19, 20, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40 मोजली आहे. गेम है मेरा हर एक लोगों के साथ एक 5-5 फोटो लेना है. अरे ब्रो एक फोटो सेल्फी चाहिए. काही जण तर लांबूनच पळायचे, काही जण नाहीच म्हणायचे. असं मनाला असं वाईट वाटायचं का आपण फक्त एक फोटो मागून राहिलो आणि लोक लांबून पळायचे. यस मामा आता आमचा तिसरा टास्क झालेला आहे. आता बघू आपल्याला काय पुढचं मिळतंय ते. चौथा मुंबई मेंशन घर को जाएंगे अभी. अरे मुंबई मेंशन चौथा चेक पॉईंट आपला मुंबई मेन्शनला जायचा आहे. त्यांना कॉल केल्याशिवाय आता पुढलं आपल्याला काही तर माहित नाही. हॅलो, कुठे पोहोचलात? DN नगर मध्ये गुरुद्वारा बसे. ऑटोनी वर्सोवाला मुंबई मॅन्शन. काळ्या आणि पिवळ्या कलरची टॅक्सी असेल, कार नाहीतर लिफ्ट घ्या. लवकर पोहोचा, तुमच्याकडे वेळ कमी आहे. फास्ट जेवढा जीव टाकतील पळा, धावा, कसं पण करा. DN नगर इथे लिहिलंय तिथं आहे आम्ही. चढून वरती जा आणि लोकांना विचार तिकीट कुठून घ्यायची. वर्सोवासाठी. ठेव किती पैसे घेणार मीटरवर? बरं चला लय वेळ झालाय चला मुंबई मेंशन कितना लोगे उतना नहीं है भाई. प्लीज आमचं एक तास आहे प्लीज आमच्यासाठी एवढं पैसे बहुत कम है मेरा. पैसे आमच्याकडे थोडं गेम चालू है हमको. चल भावा चलो बाबा सिटी वो गेम है मेरे पास. बहुत पैसे कम है मामू. प्लीज मैं तुमको 200 रुपये देता हूँ, छोड़ दो ना प्लीज. चौथा चेक पॉईंट आहे मुंबई मॅन्शन. म्हणजे डायरेक्ट आपलं तिथं पोहोचू शकणार आपण आता. आता कोण राबणार कोण गाजणार कळणार चल भावा सिटीत. हॅलो कशा आहात तुम्ही सगळ्या? कसा होता आजचा दिवस? स्ट्रेसफुल व्हेरी स्ट्रेसफुल. मिस केलं का मग मुलांना? हो
हो मग बोलवायचं का मुलांना? ओके, बोलवा आपल्या मुलांना. सगळी मुलं आलेली, पण आय थिंक निक्सन आणि शत्रुघ्न नव्हते आले. तेव्हा आम्हाला वाटलं की कुठेतरी हे वाट चुकले, की हे खूपच लेट आलेत. कसा होता आजचा दिवस? एक नंबर. मजा आली? मजा लय आली. मला सांगायचं ऋषिकेश, मजा लय आली. काय काय झालं, काय काय घडलं? टास्क होता पहिलाच की पोरगीचा फ्रॉक तो जेंट्सला ऐकायचा होता. अच्छा, फ्रॉक विकायचा होता. अच्छा. तिथे लय मजा आली खरं. पहिल्यांदाच कोण बघना कोण घेना. हा, मग कसा विकला? विकला, माणसं धरून गोळा करून विकला. वा, तुमचा अनुभव कसा होता? आमचं म्हणजे काय माहितीये का, ती केक जी दिली आम्हाला हा, ती न हात लावता खायचं होतं आमच्या दोघांना. आमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला त्याला, न हात लावता नेमकं खायचं कसं, नेमकं खायचं काय आपल्याला? काय केलं? आम्ही दोघांनी असं ते तिकडून मी इकडून दोघांनी ते समजून टाकलं. वा 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 वा, क्या बात आहे. एक माणूस मिळाला की मित्रा म्हणजे तू म्हणजे इथं कुठं भटकते, कारण इथं तर सगळं म्हणजे आपापल्या कामात एवढे बिझी आहेत की म्हणजे कोणालाही म्हणजे बोलावची वगैरे टाइम नाही आहे. तर इकडे न राहता तू गावाकडेच म्हणजे थोडा चांगला वगैरे तिकडे माहोल राहतो, तिकडे राहा. आम्हाला तर म्हणजे राहायची इच्छा नाही आहे, पण आमचं म्हणजे परिस्थिती अशी आहे की आम्ही इथं राहतो. तर म्हणजे त्यांच्याकडून थोडासा म्हणजे वेगळा शिकायला मिळालं. अर्जुन, कसा झाला प्रवास? झाला बऱ्यापैकी. नारळ चिरून द्यायचं होतं आणि त्याला माणसं बोलवायची होती. त्याच्या तोंडात आवाजच येत नव्हता. घसा बसला माणसाने बोलून पाया पडून. पुरो नको पेव फत्ते गोट काय कठीण कठीण टास्क होते तुमचे सगळे, पण मग कसं झालं? मनवलं लोकांना? एक नंबर मनवलं. काय सोडतो का काय? आणि मग प्रवास कुठल्या कुठल्या गोष्टींनी केला? पहिली रिक्षा केली आणि मेट्रो, परत इनोवा एक केली. इनोवा? हा, आणि इनोवा कुठून आली? लिफ्ट मागितली. दादा आणि ह्या तेवढा आम्हाला तुमचे उपकार असतील. तिला काय काय म्हटलं, 300 रुपये म्हणते, 150 रुपये. दादा पाया पडतो की घ्या तेवढं म्हणून. आता मी इनोवा वाला आहे, हे बघू, दाखव मला कसं केलं ते. दादा थांबा थांबा, आम्हाला न्या की आम्हाला मदत करा, तुमचं उपकार मोठं आहे आमच्यावर न्या म्हणजे. नाही नाही, अरे असं काय कोणाला पण. प्लीज दादा न्या की तुमचं काहीतरी न्या 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 प्लीज न्या, पाया पडू का? नाही नाही, पाय कशाला पडतो? न्या की तेवढं न्या की आम्हाला. मला जायचंय, कामाला जायचं. तिकडे जाताय तिथपर्यंत तरी न्या आम्हाला. किती पैसे घेणार तुम्ही? पैसे काय घेणार? लागतात. 400 दे मग मला. एवढे 400 रुपये कसं होणार? अरे किती देशील? 100-150 रुपयाचं बघा काय हा, होतंय का? ठीक आहे ठीक आहे, बसा बसा. हा. चला, बस बस बस. ओके. आता नेक्स्ट कोण? अथर्व आणि रामा. कॉलेज पासून सुरुवात केली, गाड्या इतक्या चालाय ना मांदाळ तिथनं त्या गाड्यात नाही एक त्याच्यात माग माझ्या त्याला आपल्याला हातावर ओढून तो म्हणायला थांब गाड्यात जाऊ दे. अरे गाड्या जाऊ दे, पण इथं पुढं सगळं वर काय पाहिजे का नको. प्यायचो त्याला त्यातनंच ओढत. 5 ग्लास प्यायचं होतं ते उसाच्या रसाचं. बाप रे, प्यायलात का मग? हो, त्याला म्हणलं, त्यातून मी म्हणलं नाक धरतो तुझं, ओततो का? आणि मग दीपक आणि पवन. पहिला टास्क मिट्टी मारायची होती. मिठी मारायची होती. भैया तुम्हाला पेर पडता हो, हे कागद दे दो. हा, भैया तुम्हाला पेर पडता हो, हे कागद दे दो. प्लीज यार, प्लीज यार, आय लव्ह यू भैया. अरे रे ऐकून जातात तो. जोहार सर. जोहार जोहार. काय कुठे राहिलात राव? आम्ही ते मालाडवरनं इकडे यायचं होतं. जाऊ फुल चर्चगेट वरनं जाऊन आलं काय? सर्व्हिसकडे फिरून फिरून थाकून गेला. थकून गेले? चलून चलून पाय पाय पण चाललो आम्ही. बाप रे. सापडायला पाहिजे ना. मग ते तिथून मेट्रोने बसलो आम्ही. मेट्रो मध्ये एकदम DN नगरला पोहोचलो. आणि कुठे कुठे जायचं होतं? तिथून लवेला ते वर्सोवा. कुठलं कुठलं लवण लातेल? तुम्हाला ओशीवराला जायचं होतं. तुम्ही कुठे गेला होतात?
हा तिथं ते तिकडेच गेलो होतो ना आम्ही. अच्छा, मग ते मेट्रोनी उतरला कुठे? DN नगर. DN नगर. DN नगर. मग ते चुकीचं उतरलात ना तिकडे, मग तिकडनं चालत जावं हा, लागलं. चालत जावं लागलं. किलोमीटर चालत चालत. वर्सोवा, तू मला फोनवर वर्सोवा बोललास ना. तुम्ही एकच नाही बोलतात, दोन दोन बोलतात. काय समजायला पाहिजे. ते दोघं पण फोनवर बोलत होते. बाय द वे, कॅमेरावर रेकॉर्डेड आहे की तो काय म्हणाला? तो म्हणाला 11ला ते ओशिवरा. दुसरा चेक पॉइंट दादा 500 सुट्टे काय 500 सुट्टे. आणि तुम्ही पाठवलं त्यांना 11ला ते वर्सोवा. तिसरा चेक पॉइंट आहे ना तिथं लवेनला ते जायचंय तुम्हाला. लो लाटा शिविरा आहे नाव आहे. मलाड की वर्सोवा? तर ते दोन कम्प्लिटली डिफरंट डेस्टिनेशन्स आहेत. ह्यांनी आम्हाला सांगितलं 11ला ते. तर मी त्याला विचारलं वर्सोवा का, तर ही सेड येस. आणि त्याच्यानंतर आय थिंक नेटवर्क गेला किंवा काय प्रॉब्लेम झाला आणि फोन कट झाला. ते उगाचच त्यासाठी त्यांना चालत जावं लागलं. सो ट्रॅव्हल टाइम तर साधारण सगळ्यांचा सेमच होता. ओके, पण जो मध्ये टास्क करायचा होता, आता कोणाला केक खायचा होता ज्यात हात नाही लावायचा, दोघांनी तोंडाने फक्त असा केक खायचा, किंवा अजून कोणाला लोकांना बोलवायचं, बैलगाड्यांबद्दल सांगायचं, उसाचा रस प्यायचा आहे, असं काय काय करायचं होतं, पाणीपुरीच खायची आहे, जाळ तिखट आहे ना. तर असं सगळं जे तुम्ही काय काय केलं त्याच्यामध्ये, ते तुम्ही सगळं कसं करता ते बघायचं होतं. आणि मला वाटतं ते सगळ्यांनी उत्तम केलंय, त्यामुळे जरा जोरदार टाळ्या झाल्या. सो नाव टाइम फॉर रिझल्ट. कोण पटकन आलं, कोण थोडं लेट आलं, कोणी जास्त चांगलं परफॉर्म केलं, कोण थोडंसं कमी पडलं. आपण लास्ट जे आलेत, जे 6वे आलेत, त्यांनी आपण सुरुवात करतोय. निक्सन आणि शत्रुघ्न. जे 5व्या नंबरवर आहेत ते आहेत विजय आणि अर्जुन. सेकंड लास्ट आले, तर आम्ही ह्याच्यातच खुश होतो की बाबा हे नॉमिनेट नाही झाले. 4थ्या नंबरवर आहेत पंकज आणि सुभाष. या 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 म्हटलं 4थ्या नंबरला पण आपण नाही. आई ग म्हणलं, खरंच मी खुश व्हायला लागलो ते. 3ऱ्या नंबरवर आहेत क्रिश आणि ऋषिकेश. आता 2च जोड्या राहिल्या आहेत, त्या म्हणजे अथर्व रामा आणि दीपक आणि पवन. आणि दोघांमध्ये फरक आहे फक्त 2 मिनिटांचा. माझ्या मनाला आणि दीपकच्या मनाला असं वाटत होतं का आम्ही 1 नंबरच येणार आहे. एका जोडीची वेळ आहे 1 तास 10 मिनिटं आणि दुसऱ्या जोडीची वेळ आहे 1 तास 12 मिनिटं. सो इतक्या क्लोज टायमिंगवर या 2 जोड्या साधारण मागे पुढे आल्यात. जी पहिली जोडी आहे ती आहे, थोडं जेवण येऊन मग सांगू मी चालेल. जी पहिली जोडी आहे, जी 1 तास 10 मिनिटात इकडे पोहोचली आहे, ती जोडी आहे ठीक आहे, तर बस झालं. जी पहिली जोडी आहे, जी 1 तास 10 मिनिटात इकडे पोहोचली आहे, ती आहे अथर्व आणि रामा. माझी एक्साइटमेंट म्हणजे मी खूपच खुश झाले होते, खूपच. कारण पहिलंच नॉमिनेशन आणि ते सुद्धा असं एका दिवसात आम्ही बाहेर पडलो. आम्ही तास जिंकलो असेल ना, अथर्व जिंकलो मी. का बरं नॉमिनेशन मधून बाहेर काढलं आणि त्यांनीच मला बाहेर काढलं. आज सगळ्या टास्क त्यांनी व्यवस्थित कंप्लीट केल्या. आज त्यांनी लिफ्ट पण घेतली. त्यांना जी वाहनं अवेलेबल होती, जी टेक्निकली अशी अवेलेबल नव्हती, तरीसुद्धा त्यांनी ते काय जुगाड करून, मस्ती करून सगळं व्यवस्थित जे केलं, ते अथर्व आणि रामा आणि नीता आणि अनुश्री. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? कळलंय ना तुला अनुश्री? मी इतकी खुश होते की सर मला म्हणाले की आता तुम्हाला माहीतच असेल तुम्ही विनर आहात, तर त्याचा तुम्हाला काय बेनिफिट मिळणार आहे.
आणि मी तिथे खूप जोरात बोलले की येस सर मला माहिती आहे. काय बरं सांग बघ. आम्ही नॉमिनेटेड होतो. तू म्हणाली त्याप्रमाणे तुमची जोडी आणि तुमची जोडी जी नॉमिनेटेड होती, आता तुम्ही नॉमिनेशन मधनं सेफ झालात. ओके, त्यामुळे घाबरायची गरज नाहीये. अनुश्री काल म्हणत होती की तिला जायचंय घरी. सो अनुश्री, तुला जायचंय? हा, नाही. पण अजूनही एक जोडी आहे जी अजूनही नॉमिनेटेड आहे, आणि ती म्हणजे पवन आणि ऐश्वर्या, तुमची जोडी. आता काय आहे, जर का कोणी नॉमिनेशन मधनं बाहेर जातं तर अर्थात दुसरं कोणतरी नॉमिनेशन मध्ये येतं, आणि आपण दरवेळी जिंकणाऱ्या जोडीला आपण एक स्पेशल पॉवर देतो. तशी आज ती पॉवर अथर्व, अनुश्री आणि रामानीता, तुमच्याकडे ती पॉवर आहे. तुम्ही चौघांनी एकत्र ठरवून 2 जोड्या नॉमिनेट करायच्या आहेत, आणि चौघांचाही निर्णय सेम असला पाहिजे, कारण मी चौघांना सेपरेटली विचारणार की तुम्हाला हे मान्य आहे का नाही मान्य. सो तुम्ही थोडासा वेळ घ्या, तुम्ही ठरवा आणि तुम्ही मला येऊन सांगा. दोनच मिनिटं आता हे डिस्कस करू. माझं मत असं आहे की ते दोघं आजच्या टास्क मध्ये जे लास्ट आले ते दोन हा, जोडी होती, माझं पण म्हणून तेच मला म्हणणं त्यांचं होतं करायचं. की निक्सन आणि शत्रुघ्न त्यांच्या 2 जोड्या. मी तुम्हाला आलेले हा तोच म्हणणार होता. पण कसं आजच्या गेम मध्ये तर वीक आहेच, पण ओव्हरऑल आधीपासून ते जरा वीकच आहे. नाही ओव्हरऑल वरती सांगायचं असतं, पर वीक वरती सांगायचं असतं. म्हणजे आजचा टास्क पण असला पाहिजे त्यात, आणि अजून पण रिझन्स पाहिजे. सो अथर्व, अनुश्री, रामानीता, तुम्ही ठरवलंय कुठल्या 2 जोड्यांना नॉमिनेट करायचंय? आजच्या टास्क बेस्ड वरती आम्ही हे डिसिजन केलंय बिकॉज ते लोक लास्ट आले, म्हणून भाग्यश्री, निक्सन आणि किमया आणि शत्रुघ्न. नॉमिनेट वाटलं तेव्हा त्यावेळेस मी विचार करत होतो की निक्सनमुळेच झालं. टास्क बेस्ड तुमचा रिझल्ट आहे. कमी पडला ते जरासं लवकर आलं असतं आम्ही त्यांना बी केलं नसतं. जो लास्ट आला एकदम कमी केला आम्ही, त्याच्यामुळे ठरवलं त्याच्यामुळे. ओके, अनुश्री, अथर्व. सेम. मला ते थोडंसं स्ट्रॉंग फिलिंग होती की जर हा टास्क जर निक्सननी एकटा केला असता तर आम्ही बहुतेक हरलो नसतो. शत्रुघ्न, किमया, भाग्यश्री, निक्सन आणि ऐश्वर्या, पवन, तुम्ही 3 जण नॉमिनेटेड आहात. सो मागच्या आठवड्यात आपण रिटर्न तिकीट दिलं नाही कोणाला, पण या आठवड्यामध्ये डेफिनेटली एका जोडीला रिटर्न तिकीट मिळेल. आता ती कुठली असणार आहे हे तुमच्याच हातात आहे. सो जो काय आपला महाटास्क असेल तो खूप छान परफॉर्म करा, फुल जोर लावा. आज जे जिंकले नाहीत त्यांचं पण अभिनंदन, आणि जिंकले त्यांचं खूप खूप अभिनंदन. चल भावा सिटीत को पावर्ड बाय रामराज धोती शर्ट्स अँड कुर्ता, स्पेशल पार्टनर अमृत नोनी ऑर्थो प्लस. बाय बाय, टेक केअर, एन्जॉय, रेस्ट अँड डू वेल. आय लव्ह यू ऑल. या. लवेल नाते कुठे होतं? लोवल नाते इकडे तर दुसरं नाव होतं काय नाव होतं? इंग्लिशमध्ये ललित. लवेल नाते एरिया काय होता? हे जवळच इथून वर्सोवा आहे ना, तिथून जवळच. वर्सोवाला होतं का हा, की वर्सोवा. ओशिवाराला होतं? तू मला नीट सांगितलं नाही एरियाचं नाव, तर मी तुला कसं सांगणार शत्रुघ्न? नंतर सांगतो. सांग ना आता, कारण की आपण घरी जाणार या आठवड्यात, अगर आपण नाही नीट खेळलो तर. तुला खेळायचं आहे की नाही शत्रुघ्न? खेळायचं आहे मला. मग तू मला का नाही बोलला काय जागा होती? तू समोरचे माणूस पण समजायला पाहिजे ना. काय समोर निक्सन 2 वेळाच माझ्याशी भांडण केले, म्हणजे त्याची भाषा मी काय सांगतो ना तो ऐकत नाही. उगत बस हा शब्द वापरतो, मग काय सांगू मी त्याला? नाही बोलला? त्याची भाषा कळत नाही. मी सांगितलं ना. हा बघ काय बोल आणि की निक्सन बरोबर पण ह्याचं पटत नव्हतं. निक्सन बरोबर सांगितलं नाही दीदीला मी कसा वागत होता तसं वागायचं. त्याचे राहणीमान वेगळं, आणि शब्द काय सांगतात ते कळत नाही त्याला. आपलं लास्ट चान्स आहे
आपल्याला प्रूफ करायचं आहे की आपल्याला जीव टाकून प्रूफ करायचं आहे की आपण फर्स्ट टाइमच आहोत नॉमिनेशनमध्ये, ह्याच्या पहिला गेले नाही आहेत. शत्रुघ्न आणि किम्या ऑलरेडी गेलेले आहेत, तर त्यांना ते ऑलरेडी थोडंसं अजून डिमोटिवेटेड आहेत. ठीक आहे, आपला कॉन्फिडन्स असाच राहून दे जसं आहे. एवढं काय विचार नको करूस. आपण कसं पण करून हा टास्क जिंकूया परवाचा जो पण असणार आहे, आणि आपण नॉमिनेशन्सनी वाचूया. बस मला एवढंच करायचं आहे आता. एक सुत मारला थै मी सांगलो थै नी इकडे नाही जातलं म्हटलं नाही म्हणत हिकोनात. हा चल आपा तुझंच खरं चल. फोन दे म्हटलं, फोनानं बोलू दे नशी तो. त्याने सुद्धा फोन दे त्याच्याकडे बोलून म्हटलं आपणच बोले हा बोल. इडियट आहे. तेच मी म्हणत होते निक्सनला फोन दे मला कळेल काय बोलतोय. तर शत्रूने फोन द्यायला पाहिजे होता ना. किमया इकडे ना. हा बोलतो शत्रूने त्याला फोनच नाही दिला. गुलाबजामुन पण मीच हे केलं. आमचं लई टाइम गेला काय करत आहे त्या मॉल मध्ये. मी ह्याला सांगितलेलं निक्सनला त्या मॉल मध्ये मी आणि सांगितलं थै ते नाचोस लावल्याने की त्याच्या खराब गेम मुळे मी घरी जाईन यार. मी तेच ते नाचोस लावल्याने. ऐक ना, मी काय म्हणते, मी हे म्हणते की म्हणजे तो मी बोलले ना निक्सनला फोन दे, तर त्यांनी फोन पण नाही दिला. तो बोलतो गुलाबजामुन पण मीच खाल्ले. 40 गुलाबजामुन त्याचं बी मीच खाल्लं. 40 गुलाबजामुन मी एक खातलं, दुसऱ्याने एक देतलं. हे खाली फक्त कवडी गुलाबजामुन खाल्याना काय करतात. गुलाबजाम किती खाल्लं? विचार की पागल आहे जरा. विचार की त्यांनी तर सांगतात तुमचं टास्क तुम्ही गुलाबजामुन खाल्लं पाहिजे म्हणून. खाली फक्त 4 गुलाबजामुन खाल्ला. 4 गुलाबजामुन 4च खाल्लं सोय. तुला आवडत नाही पण टास्क आहे शत्रुघ्न, टास्क. तुझ्यामुळे त्या पोरगीला होते त्रास होते. मी नाही ना, घरी मला नाही जायचं, मला जिंका. जरा गेम म्हणून खाली बस. अरे ती मी बरोबर खेळतो पण ते काय सांगू. पण लास्ट वीक पण एलिमिनेशन, आता पण एलिमिनेशन. भाई काय आहे हे, मला घरी पोटेन्शियल आहे यार, मी खेळू शकते. आपला बरोबर टाइम होता ना. अरे तिथं म्हणा उतरलो 3 किलोमीटर चलून गेलो. आम्ही केलं त्यांनी नाही केलं. नको रडू. चल जाऊया. आम्ही जाऊ का? गोळी कासव नाही ते. अरे तिला थोडस घरची आठवण येते यार खूप. काय आलं? पण हे कायच्या काय अनफेअर आहे यार खरंच. हे घे 2 मिनिटं, 1 मिनिट आली. मला याचा राग येतोय की त्या निक्सननी एकटे गुलाबजामुन खाल्ले. एवढे इनोसेंट लोकांना तुम्ही असं ट्रीट करणार आहे. बाकीच्यांना किती इझी देणं होतं. 5 शुगर कॅनचे ज्यूस. मग आधीच बोलायचं होतं ना की नाही ठेवायचं, त्यांना काढू टाकणार. तर मग आम्ही उगाच एवढं मेहनत नाही केली असती. मला नाही राहायचंय भाई, का फालतू गेम आहे यार. अरे त्यांनी 40 गुलाबजामुन खाल्ले. 40 गुलाबजामुन. Can you believe it? This big. शत्रुघ्नने एक पण नाही केलं, त्यांनी फक्त 4 खाल्लं. बोलतो मला नाही खायचंय. एवढं उगाचच मेहनत करायची आणि नंतर काय ऐकता. तिने काय केलं, ती फोनवर तरी बोलत होती का? मस्त आरामात झोपते, उठते, खाते, पिते. तो करतो अथर्व सगळं स्वतःहून. ती काय शिकवते त्याला? मग ती दोघं का नाही बोलली? आता त्यांनी ऐकलं ना की यांना हे दिलं 4 प्लेट. आता बोलले ते आम्हाला. आता बघूया ना. टपाल लवकर धाव ना. मी नॉर्मली बसलेला, मला असं चिल करत होतं. मग अचानक डिजिटल आलं. काच कर. तर आम्हाला वाटले अरे आता तर महाटासची बारी आहे, म्हणजे आता काहीतरी मोठं होणार. लगेच आम्ही खाली पळत गेलो. पळत तुम्ही गेला, मी झोपत होतो. हॅलो गावरान रोज आणि सिटी सुंदरी.
आता वेळ आली आहे आपल्या वीकेंडच्या एपिसोडची, जिकडे आपल्यातील एका जोडीला मिळणार आहे रिटर्न तिकीट. पण त्याआधी तुमच्याकडे आहे एक सुवर्ण संधी. आजचा प्री टास्क शोधा म्हणजे सापडेल. यामध्ये तुम्हाला काही कोडी देणार आहोत. ती सोडवून झाली की तुम्हाला त्या ठिकाणी साधन सामुग्रीची एक यादी मिळेल. 10 मिनिटात तुम्हाला ती यादी पाठ करायची आहे, ज्याचा वापर तुम्हाला उद्याच्या टास्क मध्ये करायचा आहे. सो आम्हा सर्वांना फूडचे इन्ग्रेडियंट्स आणि फूड आयटम्स पाठ करायला सांगितलेले आणि आम्ही सगळेच क्वेश्चनमध्ये होतो की काय असू शकतं आणि आम्ही सगळेच काय नेक्स्ट आहे हे प्रेडिक्ट करायला आम्ही चालू केलेलं. पण व्हॉट इज दिस सामग्री? कशाची तरी लिस्ट मिळणार आहे आपल्याला बेसिकली. फूड बनवायचं. हा मे बी फूड ट्विस्ट. आणि नेहमीप्रमाणे आमचंच पहिलं नाव होतं कोरडं सोडा. दीपक प्रणाली. भविष्य सांगू शकत नाही, पण भूतकाळ साठवू शकतो. करेक्ट. वर्तमानात जर माझ्याजवळ आलात तर खजिना तुम्हाला मिळू शकतो. तर खजिना तुम्हाला मिळू शकतो म्हणजे खजिना त्याच्याजवळ गेल्यावर आपला खजिना मिळू शकतो. तुला काय वाटतं काय असेल त्याचं उत्तर? हा, कॅमेरा. हा, मग सगळे कॅमेरे शोध ना, कुठेतरी लिस्ट सापडेलच. तर पटपट आम्ही सगळे दीपक कॅमेरा शोध कॅमेरावरती कुठेतरी असेल वगैरे वगैरे, आणि मला ते सापडलं. त्यांना कन्फ्युज झालं की माझं झालंय. थँक्यू अनुश्री. धन्यवाद. खोलायचं आणि जरा कालवा कमी करा. खोलल्यानंतर 10च मिनिटं तुला ते पाठ करायला. ग्रीन क्युकंबर, जॅगरी. बघ लक्षात, तू एवढं झालं. दीपकला सांगितलं की तू 5 गोष्टी ठेव, तू 5 अर्ध करून आपण असं इन्ग्रेडियंट्स लक्षात ठेव आणि हा टास्क संपू. टोटल 11 इन्ग्रेडियंट्स होते आम्हाला. तसं आमचं 2-3 मिनिटात पाठ झालं. आम्ही तो एन्व्हलप ठेवला. सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात माझं महत्व तुम्हाला कळेल. माझ्या शेजारी येऊन बसा, प्राणवायू सोबत उत्तरही मिळेल. हो सिरियस घे तुम्ही. ट्री, झाड. प्राणवायू म्हणजे झाड काय? उठ ना ऋषिकेश. मी शोधायला लागले ना, बसले असा की मी असं बघितलं, मी असा एक लुक दिला की उठ, लवकर उठ. मग जो उठलाय आणि जो आम्ही पळालोय पूर्ण लिव्हिंग रूम मध्ये, हर एक झाडाची कुंडी उचलून बघितली खाली की एन्व्हलप आहे की नाही. लिव्हिंग एरियामध्ये तर आम्हाला भेटलं नाही. तर मग मी फाउंटन एरियामध्ये गेली आणि फाउंटन एरियामध्ये पूर्ण प्लांट्स होते. मी एक एक उचलून बघतीये, तिकडेही नाही. मग मला लास्टला तिकडे एक असं पूर्ण प्लांट्स होते, तिकडे मिळालं आमचं एन्व्हलप. तिचं नाव लिहिलं होतं ऋषिकेश आणि श्रुत. भेटला. मला असं वाटलं की किती इन्ग्रेडियंट्स असतील, काय असतील, आम्हाला माहित नव्हते. तुम्ही आम्ही पळत गेलो ह्याच्या बेडरूम, बॉईज बेडरूम मध्ये, आणि एन्व्हलप खोललं तर आम्हाला दिसल्या 8 गोष्टी. मग कुठं जीव आला. हा, सॉल्ट, मीठ, मिल्क मध्ये दूध. ह्याला बरोबर 5 गोष्टी मी लक्षात ठेवायला सांगितल्या आणि बाकीच्या 3 गोष्टी मी लक्षात केल्या. व्हीट फ्लावर, स्पिनच, हर्ब्स, कॉर्न. डन. चला कॉन्फिडन्स जाऊया. गॅस खाल्ले गे नको, थांबा. थकलेला पहिलाच कळलं. थकलेला ऐकलं ना तेव्हाच कळलं. चल वरती चल. होल मिल्क, शुगर, कार्डमम पावडर. होल मिल्क. मुलांच्या बेडरूम मध्ये ओव्हरऑल शोधूया. माझ्याच बेड खातो बघा बरं. हा, तेच बघते. नाही. आग आणि पाणी. जेव्हा माझं आणि पवनचं रेडल आलं, त्यात असं काहीतरी लिहिलेलं पाणी आणि आग, आणि तेव्हा मला स्ट्राईक झालं की किचनमध्येच असणार आमचं क्यू कॉल. आम्ही लगेच गेलो किचनकडे आणि आम्ही शोधायला लागलो.
फर्स्ट लाईन वॉज इझी की गप्प्यांची मैफिल जिथे रमते असं. अगं फाउंटन एरियावरती चेक्स आहेत ना त्या टाईल्सवर. मला सगळ्यांनी सांगितलं की ना याचा अर्थ हे आहे. तर आम्ही ओव्हरव्ह्यू घेऊन सगळीकडे शोधत होतो. नीट बघ रे, एकतर मला कळलंच नाही त्याच्यावर काय लिहिलं. 6 खड्यांचं कोणाचं शहर आहे का? सो राणी वरून मला जाणवलं की स्नूकर, कारण गेमिंग मध्ये राणी राजा, सो 1 किंग आणि 1 क्वीन ह्या सगळ्या गोष्टी येतात. बडी राजा मतलब शेतकरी ह्योच तिचा बेड आहे का तरी? हा पंकज जोआना. रामान सोबत ये. शत्रुघ्न, मी वरही जाते मी खालीही येते, माझ्या अवतीभोवती येते गप्पांना रंगत. जेव्हा तिनं वाचलं कोडं तिला समजलं तेव्हा ती म्हणली डायनिंग टेबल, की मी गेलो पळत तिच्या मागं. आपलं चला, ती पलीकडच्या बाजूने बघत होती, मी अलीकडच्या बाजूने बघत होतो. आलं सापडलं. सो तिची सगळी नावं होती ती इंग्लिशमध्ये होती आणि मला माहिती आहे की ह्याला मी इंग्लिशमध्ये सांगणार ते त्याच्या असं डोक्यावरून जाणार. भाजणीचं फ्लावर म्हणजे माक्याचं कंच नाही रे, भाजणीचं पीठ. सो मी ते इंग्लिशमध्ये ना ते मराठीत काय सर मी लगेच त्याला सांगत होते ऑनियन, कांदा, लेमन, लिंबू. भाजणीचं पीठ, पोहे, बेसन, धना पावडर. ऐश्वर्या चल खोल मत चली पंकज. मला तर काय इंग्लिश मध्ये ते काय समजत नाही पण 17 गोष्टी लिहिल्या होत्या त्याच्यावर. 17 इन्ग्रेडियंटचे नाव. ऑलिव्ह ऑइल, लाईम ज्यूस, लेमन, क्युमिन, चिली पावडर, पेपर, सिलांट्रो. तुमचं झालं ना पाठ? एकदा करते. घाबरत आम्ही दोघांनी पटपट केलं. 15 इन्ग्रेडियंट्स होते आमचे अराउंड. Wheat flour, spinach, corn, and herbs. You know herbs? You know herbs? Yeah, add it to you. Okay. Don't follow me.